नमस्कार. आपला महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. आज बुलेटिनची सुरुवात कोणत्याही मोठ्या राजकीय घडामोडीच्या बातमीनं न करता एका खूप वेगळ्या बातमीनं आपण करतोय. बातमी कोल्हापुरातनं. कोल्हापूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली. कसबा बावड्यातले पांडुरंग उल्पे त्यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळेला जिवंत झाले. पांडुरंग तात्यांचा जीव परत येण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न नाहीत तर रस्त्यावरचा एक स्पीड ब्रेकर कारणीभूत ठरला. ही घटना नेमकी काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधनं. मेलेला व्यक्ती झाला जिवंत. चित्रपटात शोभेल अशी घटना कोल्हापुरात. मृत तात्या अंत्यसंस्कारांच्या वेळी उठले. हे आहेत कोल्हापुरातल्या कसबा बावड्यातले पांडुरंग उल्पे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं रुग्णालयानं घोषित केलं. तात्यांच्या घरचे कमालीचे दुःखी झाले. तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळे सोयरेही जमले. जड अंतःकरणानं तात्यांच्या अंतिम संस्कारांची तयारी सुरू झाली. हॉस्पिटलमधनं तात्यांना घेऊन अँब्युलन्स निघाली आणि अचानक रस्त्यात स्पीड ब्रेकरवर अँब्युलन्सला झटका बसला आणि इकडे निर्जीव तात्यांनी अचानक हालचाल सुरू केली. तात्या चक्क जिवंत झाले. बरं वाटतं का तुम्हाला? आता बरं वाटतं. घरात आलेला आहे तुम्ही परत? बरं वाटतं. तब्येत व्यवस्थित आहे तेवढे म्हणजे काय अजून क्लिअर होत नाही. दम बोलायला जरा दम हे होते बोलायसाठी. मी फास्ट बोलायला अजून हे लागलं. 16 डिसेंबरला पांडुरंग तात्या त्यांच्या घरी हरिनामाचा जप करत होते. त्याचवेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. घरच्यांनी लगेचच तात्यांना रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. काही मिनिटातच बातमी नातेवाईकांपर्यंत पोहोचली आणि तात्यांच्या आठवणीत सगळेच हळहळले. पण तात्यांना घरी आणत असताना एक प्रकारे रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर त्यांना नवसंजीवनी देऊन गेला. ॲम्ब्युलन्स मागं जावाई आमचा मुलगा आणि मुलगी राहिली सिस्टर म्हणून त्या ॲम्ब्युलन्समध्ये. मग आम्ही पुढे आल्या कारणानं मुलगा आमचा म्हटलं जरा जाऊया चला फास्ट माणसं गेलेत. मग ॲम्ब्युलन्स काय आपल्याला जरा कोल्हापुरात रस्ता बघतोय असंच कसं चालू आहे तर त्यामुळे मग ते ॲम्ब्युलन्स जरा दणक्यानं काय झालं बरोबर भगव्या चौकाच्या पुढे आल्यावर बोटं हल्ली त्यांची पेशंटची चुकून बोटं हल्ल्यावर पोरगंच आमचं त्या बोटापासून होते. अगं दिदी आमच्या आजाचे बोटं हलायला लागलेत. अरे नसेल हल्ला असेल हलवून नाही बघ ते बघ हलालेत. मग त्याच्यात ते बीपीचं मिशन जाताना इथनं लॉर्ड हॉस्पिटलनं खिशातच होतं. ते ड्रेसवरच आलती ती काम करत 8ला दुटी संपणार होती. त्यामुळे ते हातात खिशातलं काढलं आणि लावलं तिनं. त्यांचा बीपी चालू झाला. जरा पडायला आल्या आकडे म्हणले आता बावड्यात आलो आहे. घरी नेण्यापेक्षा घरी चालला तर आमचा दंगाच. पण घरी नेण्यापेक्षा आपल्या परत लॉर्ड हॉस्पिटल आणलं का तर बघायला पाहिजे ना काय चालू आहे काय नाही. ॲम्ब्युलन्समध्येच तिने वर्ण डॉक्टरांना बोलवलं. मग आमच्या सिस्टर मयुरी असल्याकडनं आत खाली बोलवलं. सगळं मिशन आणलं. छातीची पट्टी काढली तर चालू झालं हृदय. मी त्यावेळेला ॲम्ब्युलन्समध्ये होतो. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धसका लागला ॲम्ब्युलन्सला त्यावेळेला त्यांचे बोट हात हालायला लागला. आम्ही सगळ्यांना एकमेकांना कळवलं. गाडी लगेच थांबवून घेतली आणि त्यांचा हात हालायला लागल्यानंतर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आजवर रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अडथळ्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. पण पांडुरंग तात्यांसाठी हाच अडथळा वरदान ठरला. स्पीड ब्रेकरचा एक झटका डॉक्टरांच्या प्रयत्नांपेक्षाही रामबाण ठरला आणि तात्या पुन्हा जिवंत झाले. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.